आपल्या लातूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पा येऊन बसले की नाही? आपल्या शाळेत सुद्धा गणपती बाप्पा आलेत ना? आपले बाप्पा आवडले का रे तुम्हाला? छान आहेत ना? तुमच्यासारखेच गोड गोड छान छान बाल गणेश आहेत नाही का? तर आता ऐका बरं का, मी तुम्हाला या गणेश बाप्पाची एक स्टोरी सांगतो. तुम्हाला आहेत ना भाऊ बहीण? मुलगा आणि एक भाऊ किंवा एक बहीण असेल ना? मग तुमच्यात भांडणं होतात का रे? भांडणं होतात का? होतात ना? तू मोठा कमी मोठा आहे की नाही? तू छान कमी छान, तू हुशार कमी हुशार, भांडणं होतात की नाही? तसंच गणपती बाप्पाचा एक भाऊ होता. काय नाव रे त्यांचं? कार्तिकेय. त्यांचं नाव काय? कार्तिकेय. तर गणेश, बाल गणेश आणि कार्तिकेय हे दोघं भाऊ होते. आणि त्यांचे वडील तर तुम्ही सांगितलंच, कोण होतं? शंकर आणि पार्वती. तर शंकर आणि पार्वतीचे दोन मुलं होते, गणेश आणि कार्तिकेय. तर या दोघांचं सतत भांडण व्हायचं, किंवा तू मोठा की मी मोठा. मग ते आई पप्पांना विचारायला गेले त्यांच्या, म्हणजेच कोणाकडे? शंकर पार्वतीकडे विचारायला गेले. तर ते म्हणाले किंवा आमचं दोघांचं भांडण होतंय, तर आमच्यापैकी कोण मोठं कोण शक्तिशाली तुम्ही सांगा. मग शंकर भगवान म्हणाले, म्हणजे त्यांचे पप्पा म्हणाले की तुम्ही एक काम करा, मी तुम्हा दोघांना एक शर्यत लावतो, तुमची शर्यत बरं का, आणि ती शर्यत जो पूर्ण करेल तो मोठा, असं म्हणाले ते. आणि मग तुम्हाला तर माहितीये, आता ध्रुमितनं सांगितलं की कार्तिकेयचा वाहन कोण आहे? मोर आहे, मोर. आणि गणपती बाप्पाचं वाहन कोण आहे? मूषक आहे, उंदीर आहे, छोटासा आहे ना. तर छोटासा उंदीर. आणि कार्तिकेयचं वाहन कोण? मोठा मोर. मग महादेवांनी एक शर्त घातली, म्हणजे शर्यत घातली ह्या दोघांना की बाबा तुम्ही ऐका. तर त्यांनी अशी शर्यत घातली की जो कोणी आता पूर्ण पृथ्वीला, बरं का, जो कोणी पूर्ण पृथ्वीला चक्कर मारेल, पहिल्यांदा गोल चक्कर मारेल आणि माझ्यापाशी येईल तो मोठा, असं त्यांनी शर्यत घातली. कुणी शर्यत घातली? शंकर भगवाननी. कुणाला शर्यत घातली? गणपती, म्हणजे कार्तिकेय आणि गणपती यांना शर्यत घातली. मग दोघंही तयार झाले. मग गणपती बाप्पाही तयार झाले आणि कार्तिकेय पण तयार झाला. कार्तिकेयचं वाहन कोण होतं? मोठा मोर. ते पहा, आपल्या भिंतीवर दाखवलंय बघा, आहे ना मोर, दिसतोय? झाड. येस. तर तो तसा मोठा मोर, तसा मोठा, ऐका, तसा तो मोठा मोर कोणाचं वाहन होतं? कार्तिकेयचं. कार्तिकेयला वाटलं, अरे माझं तर वाहन मोर आहे आणि जो उंच उडू शकतो आणि जोरात जाऊन उडी मारून दूरपर्यंत जाऊन परत येऊ शकतो. कार्तिकेयला वाटलं की आपल्या मोराची सवारी फास्ट जाऊन सगळ्या पृथ्वीला गोल चक्कर मारून ते परत येता येईल. आणि कार्तिकेयनं काही विचार नाही केला, पटकन आपल्या मोराला बोलून घेतलं आणि त्याच्यावर बसल्या आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणेला तो उडून निघून गेला. कोण? कार्तिकेय. त्याच्यानंतर गणपती बाप्पा तर अजून हालायला तयार नव्हते. मग महादेवांना, म्हणजेच शंकरांना वाटलं, अरे हा गणेश का हलत नाही? त्याला तर खूप दूरपर्यंत जाऊन यायचंय. मग गणपतीने काय केलं, आपल्या छोट्याशा उंदराला बोलवलं आणि त्यांच्यावरती गणपती विराजमान झाले. आणि त्यांनी काय केलं? आई वडिलांची चक्कर मारली, आई वडिलांच्याच भोवती जाऊन चक्कर मारली. आणि तोपर्यंत कार्तिकेय दूर गेला होता पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला. आणि मग गणपती बाप्पांची तर प्रदक्षिणा लगेच झाली आणि गणपती बाप्पा उतरले आपल्या वाहनावरून, म्हणजेच मूषकावरून, आणि महादेवांच्या, म्हणजेच शंकर भगवानच्या आणि माता पार्वतीच्या पाया पडले. आणि त्याच्यानंतर बराच वेळ झाला, बराच वेळ. त्याच्यानंतर कार्तिकेय धावत पळत आपल्या मोराच्या सवारीने, मोर पण थकून गेला होता तेवढी मोठी प्रदक्षिणा करून. आणि मग ते आले. कार्तिकेय आला आणि पाहत होता काय, गणपती तर इथंच आहे, गणेश इथंच आहे, काही थकला नाही, काही नाही, निवांत बसलाय, उभा राहिलाय. आणि मग कार्तिकेय आला, पप्पा. आता पप्पा शंकर भगवानला म्हणाला की मी जाऊन पळत, डॅडी म्हणतात का? ओके, ठीक आहे. म्हणजे तेव्हा पप्पा बाबा असं काहीतरी म्हणा. मग ते म्हणाले, बाबा मी तर जिंकलो, हा गणेश बघा अजून इथंच थांबलाय, मी तर पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून आलो. मग गणपती, म्हणजे मग तेव्हा शंकर भगवान काय म्हणाले माहितीये का? अरे नाही कार्तिकेय, तू हरलास. जिंकलं कोण या शर्यतीत? तर गणेश जिंकले. मग कार्तिकेय अचंबित झाला, मी तर एवढ्या दूरपर्यंत जाऊन पळत ही प्रदक्षिणा घालून मोठी वापस आलो आणि गणेश तर इथंच आहे, आणि आपले बाबा असं का म्हणतायत की गणेश जिंकले? तर गणेश म्हणाला, म्हणजे आपले गणपती बाप्पा काय म्हणाले की माझ्यासाठी जे विश्व आहे, माझ्यासाठी जी पृथ्वी आहे, विश्व आहे, ते माझे आई वडील आहेत. आणि मग मी आई वडिलांनाच प्रदक्षिणा घातली. कार्तिकेयला हे समजलंच नाही. कार्तिकेय खऱ्याखुऱ्या पृथ्वीच्या प्रदक्षिणेला गेला
पण गणपतीने काय केलं, आपल्या आई वडिलांच्या म्हणजेच शंकर पार्वतींनाच प्रदक्षिणा घातली. म्हणजे आई वडील आपले सगळ्यात मोठे दैवत आहेत, माहितीये का. आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आपल्याला, तर आपले आई वडील. तर आपल्या आई वडिलांना तुम्ही महत्व दिलं पाहिजे, बरोबर. मग कार्तिकेयला आपले चूक लक्षात आली आणि त्यांनी लगेच गणपतीचे पाय धरले, गणेश बाप्पांचे पाय धरले. मी चुकलो असं ते म्हणाले. आणि नंतर त्यांनी सुद्धा महादेव पार्वती म्हणजे शंकर पार्वतीचे पण प्रदक्षिणा घातली आणि दोघांनी मग एकमेकांची गळा भेट घेतली आणि म्हणाले की आपण दोघे लहान मोठे नाही, आपण दोघे बरोबरच आहोत. आणि मग आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे, आई वडिलांना मोठं मानलं पाहिजे, आई वडील जे सांगतील ते आपण ऐकलं पाहिजे. ते सगळं आपल्याच साठी सांगतात ना, त्यांना काय दुसरं हेतू आहे, आपली मुलंच मोठी व्हावीत, हुशार व्हावीत असं वाटतं ना. हा, राईट राईट राईट.